कशा प्रमाणे दोन्ही टीमच्या वतीने आपल्याला खेळ पाहायला मिळू शकेल। सलामीच्या जोडीमध्ये पाहिला तर या ठिकाणी आपल्याला थोडस बदल पाहायला मिळतोय। ज्या जोडीने अनेक वर्षासाठी चौदरपाडा गावासाठी चांगली सेवा केली तीच जोडी आता मात्र आपल्याला या ठिकाणी इज ओपनर म्हणून पाहायला मिळतात। एका बाजूला पाहू शकाल विकी भंडारी, त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेंद्र भाकरे आणि पाहू शकाल या ठिकाणी मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय संघ मालक प्रसिद्ध उद्योजक देवरुंगपाड्याचे आदरणीय संजयजी घोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागत आपलं ALPL सीझन 2 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल विकी भंडारी आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर महेंद्र भाकरे आहे आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश शेलार। ओव्हर द विकेट मारा करतोय। पहिल्या चेंडू पाहू शकाल फक्त समोरच्या दिशेने मात्र ड्राइव्ह केलाय, शॉट कव्हर पॉइंटला डायरेक्ट हिट। ओ माय गॉड, पहिल्या चेंडूवरती या महेंद्र भाकरेची विकेट धोक्यात आहे की नाही, कारण ऑफिशियल पंचाने आता मात्र टीव्ही पंचाची मागणी केलेली आहे की बॅटर रनआउटच्या स्वरूपात बाद आहे की नाही, आता मात्र पाहावं लागेल। माझ्या सोबतीला पुन्हा जोडले जात आहेत माझे मित्र समीर ठाकरे। समीर, पहा किती सुंदर सुरुवात पाहतोय पहिल्या चेंडूवरती, जबरदस्त या ठिकाणी अटॅक। दोन्ही टीमने आता एक एक मॅच जिंकलेले आहे, दोघांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, परंतु इथे डेंजर एंडला मला वाटतं की महेंद्र धावतोय। मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता। बघूया आता ऑनफिल्ड अंपायरनं तर टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे। हार्टबीट धडधड आता वाढलेली आहे। RD11 किरवलीचा कॉन्फिडन्स देखील आता कमालीचा वाढला असेल। 86 धावा त्यांनी चेस केल्यात, परंतु मुठवळ संघाला विसरून चालणार नाही। वन साइड देवरुंगपाडा टीमला, मंजित मल्हार टीमला त्यांनी परास्त केलेला आहे। जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल। आय थिंक सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच, ऑनफिल्ड जे पंच त्याचा सॉफ्ट सिग्नल काय आहे, आउट आहे आणि तोच निर्णय असेल फलंदाज बाद। बिग विकेट, फार मोठा धक्का या ठिकाणी लागतोय। पहिलाच बॉलवर डायमंड डकचा शिकार महेंद्र भाकरेला मैदान सोडावं लागेल। जशी सुरुवात मागच्या मॅच मध्ये विजय केनेच्या बाबतीत झाली होती, तसा आता खेळाडू महेंद्र आउट झालाय। दुर्दैव। हो, निश्चितपणे मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून विजय केने केलेला असताना मात्र तो सुद्धा अशाच प्रमाणे बाद झाला होता आणि महेंद्र भाकरे सुद्धा आता मात्र डायमंड डकचा शिकार झालाय। एकही चेंडू त्याने फेस केला नाही आणि कमालीचा शतरक्षक पाहिला, पण शॉट कव्हरला आय थिंक जितू चोरगे होता आणि त्याने मात्र काय जबरदस्त निशाणा मात्र त्या ठिकाणी साधला गेला। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय मिस्टर रणजित पाटील। रणजित पाटीलला आता इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल। रिस्पॉन्सिबल गेम त्याच्या बॅटमधून आता आपल्याला बघायला मिळेल का, कारण पहिल्याच बॉलवर या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाल्या। आणि बघा, ज्या वेळेला तुमचे टॉप ऑर्डरचे बॅटर सलामीवीर पहिल्याच बॉलवर पहिल्या ओव्हरमध्ये आउट होतात, त्यावेळेला दबाव हा मजबूत येतो संघावरती। त्याच्यामुळे इथून येणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची ही जबाबदारी बनते की डाव पुढे न्यायचं, डाव सांभाळायचा आहे, धावा देखील बनवायच्या, विकेट देखील वाचवायच्या। या जबाबदारीने रणजित पाटीलला आता खेळ करावा लागेल। खूपच कठीण क्रमांक असतो तिसरा, परंतु फटका पहा, आले कॉन्फिडन्स वाढवणारा फटका ऑन साइडला टर्न केला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे, वन बाउन्स, मिळतील एकूण 4 धावा। अक्कू टप्प्याचा बॉल आणि 4 धावा त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आल्या। जबरदस्त पुलचा फटका आपण त्या ठिकाणी बघितला। धाव फलकावरती आता लागलेल्या आहेत आणि धावांचा श्री गणेशा मकरंद स्मृती मुठवल साठी या ठिकाणी होतोय। ALPL सीझन 1 मध्ये मुठवल टीम चांगली खेळली होती। हा, सन्माननीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य संतोष जोशी सर इथे आलेले आहेत। विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिल्या सामन्यामध्ये जरूर तर आपण या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन मध्ये पहिल्या रुद्र 11 श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या वतीने खेळत असताना, परंतु पहिला सामना मात्र त्या संघाने गमावला।
त्यांना पुन्हा संधी मात्र निर्माण असणार आहे. परंतु मागील आता मात्र दोन्ही संघ सामने त्यांना मात्र जिंकावं लागतील क्वालिफायर मॅच पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर. हो, इथून पुढे आता हा सामना सोडल्यानंतर इथून पुढे ज्या मॅचेस होतील त्या सर्व नॉकआउटच्या मॅचेस असतील, म्हणजे तिथे हारल्या तर संधी नाही. पुन्हा एकदा गोलंदाज विस्तामिंग फटका हवेत खेळलाय, भरपूर वेळ उंच चाललाय. क्षेत्ररक्षकाची मात्र तिथे चूक घडली गेली, कारण जजमेंट चुकीचा पाहिला, पण अनुमान चुकीचा लावला गेला आणि त्याच वेळी आय थिंक जयेश भोईरकडून ती चूक घडली गेली. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जयेश भोईरकडून एक चौकार पाहिला होता समीर आपण, आणि इथे मात्र असं वाटलं की तो झेल पकडेल, परंतु पुन्हा त्याच्याकडून चूक घडली गेली. धावसंख्या धावफलकावरती आता हळूहळू पुढे जात असताना 7 वर भावेशनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. गोलंदाजी त्याची तेवढी चांगली नव्हती, परंतु आता येथे पहिल्या ओव्हरमध्ये त्याला आणलेला आहे, जिथे मनोजनं पहिल्या षटक हाताळलं होतं. बघा बदल प्रत्येकी टीमकडून आता बघायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा हा पॉलीवर घेऊन ऑन साइडला बोलवलं, बॉल स्क्वेअर लेगला, बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेरही गेला. चौकार. क्या बात आहे. इन ऍक्शन मध्ये पाहिलं तर आरडी किरवली संघाच्या माध्यमातून बालराम मेहर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, आणि जर तुम्ही एक झेल पकडला तर रामकृष्ण काकडे यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहे. परंतु खूपच मोठी चुकी घडली गेली स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथं फुल टॉस होता, मिस लेंथ पाहायला मिळाली आणि दांडी गोल. फलंदाज बाद झाला मिस्टर विकी भंडारी. चुकीचा बॉल होता. खरं तर हे फलंदाज विकी भंडारीला ठाऊक आहे की हा बॉल विकेटचा नव्हता, परंतु आता विकेट त्याच्यावरती मिळाली. हे पहा, फुल टॉस. रिप्ले जेवढा वेळा बघेल तेवढा वेळा त्याला दुःख होईल. एवढा खराब लेंथ बॉल होता, परंतु सरळ यष्ट्याना उद्ध्वस्त करणारा तो पाहायला मिळाला. विकेट मिळाली दुसरी भावेश शेलारला. 11 धावा धावफलकावरती असताना खरं तर एक धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला होता. धावा चांगल्या लागल्यात स्कोर कार्ड वरती योगी सर आपण विचार केला तर, परंतु विकेटच्या रकान्यामध्ये 2 खेळाडू बाद झालेत. ही गोष्ट कुठेतरी जास्त सळत असेल मुटवलच्या कॅप्टनला. निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती सुद्धा विकेट्स प्राप्त केलं होतं आरडी किरवली संघाने, आणि शेवटच्या ओव्हरच्या चेंडूवरती सुद्धा मात्र विकेट्स प्राप्त केल्या किरवली संघाने. आणि त्याचमुळे पाहतो की 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. भावेशने इथं मात्र स्पेल आय थिंक एका षटकाचा स्पेलचा संपन्न झालाय, आणि पाहू शकाल दुसऱ्या स्पेलमध्ये आता दुसऱ्या षटकासाठी मनोज पाटीलचा विचार तिथे केला जातोय. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये समीर पाटील तर मनोज पाटील पहिला षटक हाताळला होता, दुसरा षटक भावेश शेलारनं आय थिंक तिसरा षटक हाताळला होता, राकेशने मात्र दुसरा षटक हाताळला होता. म्हणजे आता मात्र प्रत्येक संघाच्या वतीने पाहतो की रणनीत्या मात्र आखल्या जात आहेत, गेम प्लॅनिंग मात्र बनवले जात आहेत त्या ठिकाणी. नाही, गरजेचं देखील आहे. क्रिकेट ताकदीच्या बरोबरीने युक्तीचाही खेळ तितकाच महत्वाचा आहे. ताकदीच्या सोबतीला तुमचं गेम प्लॅन युक्ती तुम्हाला लढवावी लागेल, तेव्हा तुम्ही या क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे जाल, चॅम्पियन बनाल. सध्या चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे, पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे. भारत विरुद्ध बांगलादेश असा सामनाही तुम्हाला आज पहिलाच बघायला मिळतो. आणि यावेळेला जबरदस्त फटका कट करण्यात आलेला इनफिल्डच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, पॉइंट सीमारेषा क्लिअर करत असताना येतोय रणजित पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. जबरदस्त फटका, अप्रतिम पॉइंटच्या डोक्यावरून डीपमध्ये कुठला फिल्डर होता, आणि जरूर मात्र त्या ठिकाणी रणजित पाटीलनं षटकार वसूल केला. आणि तसं जर पाहिलं तर सध्या तरी जो कालच्या दिवसामध्ये जो सामना आपण पाहिला समीर, न्यूझीलंड वर्सेस पाकिस्तान, त्या सामन्यात पाकिस्तान संघ पराभूत झाला, परंतु त्यांचे जे फॅन्स आहेत भरपूर मात्र ट्रोल करतात त्यांच्या खेळाडूंना, ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी बॅटिंग केली. डर का माहोल आहे. यावेळेला पुन्हा हुक करण्यात आलाय. रणजित पाटील ये नाही रुकने वाले, थांबण्याचं नाव घेत नाहीये. लागोपाठ 2 सिक्सर. आणि आता मात्र सध्या या डर पैदा करतोय फलंदाज रणजित पाटील. हा घर का माल है, कभी भी चल सकता है और अभी खेल रहा है. बढिया बल्लेबाजी. हे पाहू शकता, हुक करण्यात आला जागेवरूनच. तेवढाही सफल नव्हता झाला, थोडा मागे आला फक्त. डेप्थ ऑफ द क्रीजचा खूप चांगला वापर केला रणजित पाटील आणि बॉलला थेट पाठवलं लॉंग लेगच्या पलीकडे.
हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. आक्रमक खेळतोय. 23 धावा धावफलकावरती. मुठवलकरांना माहिती आहे की किरवलीमध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 86 धावा त्याने 5 ओव्हर्समध्ये बनवल्यात. त्याच्यामुळे आता इथून त्यांच्या विरुद्ध चांगला धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते आणि त्याच्यानंतर हा तिसरा आलाय. काय बॅटिंग करतोय आणि रणजित पाटीलचे बॅटिंग सध्या एन्जॉयमेंट करतायत संघाचे संघ मालक उत्तम शेठ पाटील. आणि पहा लगेच त्यांनी 2 बोटं वर केली. बी फॉर विक्ट्री. परंतु तसं नाही, 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बिलकुल 2000 कॅश प्राइज आलेला आहे आणि लागोपाठ 3 सिक्सर. रणजित पाटील ऑन फायर. तसंही मकरंद स्मृती मुठवलनं ग्रामीण मधून खेळताना या वर्षात एक ट्रॉफी जिंकली आहे, बालगोपाल सोनाले पाडाची. परंतु त्यानंतर क्वालिफाईडच्या मॅचेस किमान 4 ते 5 वेळेला हारले. आणि पहा सध्या तरी पहिल्या तर मकरंद स्मृती मुठवलचं सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. आणि या संघाचे गंभीर व्यक्तिमत्व अरविंद शेठ भंडारी सध्या पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत आहेत. त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा. आणि त्यांनी सुद्धा रणजित पाटीलचं भरभरून कौतुक केलेलं आहे. जय बोले ग्रुप 1306. जर फार मोठे मित्र परिवार आहे एस ए स्पोर्ट्स युट्यूब ग्रुपवर. तर मला वाटतं की मुठवलकरांचे फॅन भरपूर आहेत. रणजित पाटील कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. मनोज पाटील सांगाच्या समोर चांगला बोलतोय. परंतु आता मात्र राकेशला मनोजला सांगावं लागेल की कशाप्रमाणे गोलंदाजी करायची आहे. हो पुन्हा एकदा स्लाइस केलाय. जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावर. शेंडू चाललाय. एका टप्प्याच्या साह्यानं मिळतील एकूण 4 धावा. जबरदस्त. आज फलंदाजांचा खेळ कमालीचा बघायला मिळाला. आज सर्वच मॅचेस मध्ये फक्त पहिला सामना सोडला तर अदर मॅचेस मध्ये बॅटिंग तुम्हाला तुफानी बघायला मिळालेली आहे. गोलंदाजांसाठी आजचा दिवस नाहीये, कारण नदी किनारी सोसाट्याचे वारे सुटलेत स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती. आणि त्याचा फायदा जिथे वारा तिथे मारा असं सांगतात ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि जरूर रणजित पाटीलनं तो खेळ आता सुरू केलेला आहे. सुपर बॅटिंग करतोय. चौफेर फटकेबाजी. 7 चेंडू फेस केले. 27 धावसंख्येवरती सध्या खेळतोय. आणि त्याच्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील का? या फटक्यासाठी फिल्डर तैनात केला होता, परंतु त्याच्याकडून घडली मिस्टेक. आणि पुन्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या फरार. येतोय चौकार. अजय काकडे मात्र अजूनही फायर होत नाहीयेत. एवढी सुंदर बॅटिंग आहे इथे. थोडंसं आता मंत्रमुग्ध करणं गरजेचं आहे प्रेक्षकांना. लागोपाठ बाउंड्रीज येतात, षटकार येतात. तुटून पडलाय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. अक्षरशः बॅट फेकली. फिल्डर तिथे उभा होता. बघा 6-6-6-4-4 नंबर डायल केलाय या ओव्हर मध्ये. सध्या तरी आपण जर पाहिल्या तर युट्यूबच्या माध्यमातून ज्याने काल गाजवलाय कुमार रदवी सध्या हा सामना एन्जॉयमेंट करतात. त्यांच्या सुप्तीला पाहिलं तर अरविंद शेठ भंडारी साहेब सुद्धा आहेत. आणि त्यांच्या वतीनं रणजित पाटीलला स्पेशल सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद 37 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आणि त्या 37 पैकी 31 धावा एकट्या रणजित पाटीलच्या बॅटमधून पाहिल्या. तेजस पाटील जरूर तरी सोबतीला होता, परंतु त्याला आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी नॉन स्ट्रायकिंग एंडवरून रणजित पाटीलची बॅटिंग त्यांनी एन्जॉयमेंट केली. चला लगेच आपण फिल्डिंग लावायचे. लक्ष सुद्धा आडी किरवली सगळं, कारण टायमर ऑन आहे. 25 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. अन्यथा तुम्हाला माहितीच आहे की या स्पर्धेमध्ये कोणते रूल्स आहेत, कोणते नियम आहेत. ते सर्व रूल्स नियम तुम्हाला स्पर्धेमध्ये फॉलो करणं बंधनकारक आहे. मनोज पाटीलचा स्पेल पहिला एका षटकाचा तर आय थिंक एकूण 26 धावा त्यांनी खर्च केल्या. सुरुवात पहिल्या षटकामध्ये भावेश शिलारच्या वतीने आपण चांगली पाहिली होती, परंतु कुठेतरी त्याच्या भिंतीवरती पाणी पेटण्याचं कार्य केलं. आणि तसे जर पाहिलं दोन्ही सामन्यामध्ये मनोज पाटील गोलंदाजीमध्ये भरपूर मागणा ठरलाय. पहिल्या सामन्यामध्ये एका षटकाचा त्यांनी स्पेल हाताला होता. तब्बल 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि या दुसऱ्या मॅच मध्ये 26 खर्च केला. म्हणजे 2 षटके त्यांनी आतापर्यंत स्पर्धेमध्ये हाताळले आणि तब्बल 42 धावा खर्च केलेल्या आहेत. जरूर भरपूर महागडा ठरला. 37 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आता साहिलचा वापर केला जातोय. स्ट्राईक एंडला बॅटर असेल तेजस आणि रणजित. खरं तर आज मकरंद स्मृती मुठवलसाठी त्याच टीमसाठी ग्रामीणचं क्रिकेट इथे खेळतात. आणि आज त्याच फ्रँचायझीनं त्यांच्यावर बोली देखील लावलेली आहे उत्तम पाटील यांनी. साहिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होते, फक्त मिळेल एकच जाऊन. धावा इथून थांबवणं गरजेचे असेल. आता धावांवर रोख आणावा लागेल, अथवा ज्या फ्लोनं ज्या वेगानं सध्या फलंदाज निघालेत, गाडी सुसाट निघाली आहे. जसे वारे सुसाट आहेत तशाच धावाही सुसाट निघालेल्या आहेत. समीर, असं नाही ना की तुम्ही जरूर पहिल्या सामन्यामध्ये जरूर या फटक्यानंतर मात्र चर्चा सुरू करू, परंतु रणजित पाटील इज ऑन फायर. काय फलंदाजी करतोय. आता त्याचा वॅगन व्हील बघण्यासारखा असेल. चौफेर फटकेबाजी त्यानं सुरू केली आणि काय फटका, सर्वात चांगला फटका या डावामध्ये. ऑन द राईट, वाह, लॉक करण्यात आल्या लॉंगॉनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. जरूर पॉवरफुल सध्या तरी बॅटिंग आपण रणजित पाटीलची पाहत आहोत. बघता 44 आकड्यावरती सध्या संघ मकरंद स्पोर्ट मुठफळ संघ पोहोचलाय. अजून एक हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळतो, परंतु लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव जरूर कंप्लीट झाली, परंतु जोपर्यंत चेंडू फेक करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. समीर, चर्चा अशी होती की तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये जरूर 80 पेक्षा धावा ज्या अधिक होते तुम्ही चेस केला, परंतु असं नाही की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही 80च्या पलीकडे जाऊन त्या धावा क्रॉस करू शकता. बिलकुल अगदी बरोबर सांगितलं. प्रत्येकी मॅच मध्ये तुम्ही 80+ टार्गेट चेस करणार नाही आहात. गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा पुढे टाकलाय, या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. लॉंग ऑनला बॉल इथे ट्रॅव्हल झाला. ओ, सेकंडचा कॉल, धोकादायक प्रयत्न होता, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. तेजस पाटील डेंजर एंडला धावत होता आणि अखेर 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला 48 वर. तिसरं षटक सुरू आहे. 48 धावा आणि रणजित बघता 41 वर पोहोचलाय. पहिल्या अर्धशतकाकडे वाटचाल दिसते या स्पर्धेतील. जरूर, आणि आज पाहिले तर बलवंत दलीवने 49 धावांची नाबाद केली साकारली होती. 1 धावेने त्याच्या मात्र अर्धशतकीय इनिंग मात्र हुकली गेली, परंतु आज रणजित पाटील T50 कंप्लीट करेल का? फटका चांगला आहे, फ्लॅट आहे आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. येतोय षटकार. क्या बात आहे. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. तुफानी फटकेबाजी आज चौफेर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केलेली आहे. रणजित पाटील ऑन फायर. बघता 47 वर जाऊन पोहोचलाय आणि फक्त 12 बॉल फेस केलेत. आणि जर ही 50 जर समीर कंप्लीट केली तर सर्वात फास्टेस्ट 50 होऊ शकेल आणि या स्पर्धेतील पहिली 50 असेल. जबरदस्त बॅटिंग, अगदी तोलून मापून मारलेला षटकार पाहिला. ओ, इथं फुल टॉस आहे. पुन्हा मात्र टर्न केला, चेंडू पाहू शकाल वेगाने चालला डीप स्क्वेअरला. इकडे मिस फिल्डिंग झाली, दुरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना एकूण पाहिला तर 4 षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि रणजित पाटील पोहोचलाय 13 चेंडूंवरती 49 या धावसंख्येवरती. 56 धावा धावफलकावरती लागलेत. एसके एंटरटेनमेंट टीमनं देखील आज सर्वांचं मन जिंकलेलं आहे. जी ती चर्चा होते मैदानाच्या बाहेर. योगी सर, शंकर गुलवी यांनी जे ग्राफिक्स दाखवलेत, टुर्नामेंट दाखवतात, लाजवाब. आणि तसे जर पाहिले तर समीर ही खूप जुनी वाहिनी आहे आणि ही वाहिनी पुढे जाण्याचं कारण शंकर गुलवी, कारण त्यांनी मित्र म्हणतो की रोपटं लावलं आणि आज तो रोपट्याचं झाड झालं असं म्हणायला हरकत नाहीये. 56 धावा स्कोर कार्ड वरती. 56 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. बघता 56 धावा आणि वैयक्तिक 49 वर रणजित पाटील जाऊन पोहोचलाय. सुधीर पाटील, व्हॉट डू थिंक? सुधीर पाटील सध्या खूपच एन्जॉयमेंट करतोय, पण त्याला आता गम नाही की माझा क्रमांक 12वा आहे, परंतु माझा संघ चांगला कामगिरी करतोय. यस, खरंच आपल्या गावाचा अभिमान आहे आणि अभिमान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तेजेश पाटील खेळतो 1 धावेवरती, रणजित पाटील खेळतो 49 धावसंख्येवरती आणि 4थ्या षटकासाठी आपण पाहू शकाल गोलंदाजाचा वापर केला जातोय राकेश दिगाडकर. परंतु जर ही 50 कंप्लीट झाली तर मात्र 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेचे आय थिंक ओनर संघ मालक संघाचे उत्तम शेठ पाटील याचकडून सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसं तर पाहिलं 3000 हा आकडा जो आहे तो उत्तम शेठ पाटील यांचा लकी आहे. सध्या रॉकी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. राकेश दिघाडकर फॉरेन कडनं. पहिला बॉल राकेशचा लॉफ करण्यात आला, परंतु इथे फिल्डर आहेत. या वेळेला चुकी होणार नाहीये. विकेट गॉन. फलंदाज होते बाद. पहिल्या दिवसापासून समीर आपण पाहतोय की
ती सीमारेषा ज्या ज्या फलंदाजांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्या ठिकाणी ते खेळाडू झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. हा फटका किती सुंदर होता, परंतु सॅगिंगनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. चांगला झेल तिथे पकडलाय आणि अखेर तेजेश पाटीलच्या किल्लीवरती पूर्णविराम लावण्यामध्ये राकेशला अर्थात रॉकीला मात्र तिथे यश आलाय. फक्त एक धाव तरी जोडली गेली आणि पाहू शकाल 56ला 3 मकरंद स्पोर्ट मुठफल. न्यू वॉटर जे कदम आलाय संघाचा आयकॉन आहे, परंतु रॉकीने सुरुवात चांगली केली गेली आणि रॉकीचा या सत्रामध्ये खेळ पाहिला. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो तेव्हा रॉकी त्या संकटातून मात्र आपल्या संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. इथे पहा, एखादा विकेटची आवश्यकता होती, तो विकेट पहिल्याच चेंडूवरती त्याने प्राप्त करून दिला आणि नवीन फलंदाज आता मात्र पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती अजय कदम आलाय. परंतु रणजित पाटीलची 50 कधी पूर्ण होणार आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून तो कधी पारितोषिक जिंकणार, आता याकडे सर्वांचे लक्ष आता लागलेले आहेत. नाही, पारितोषिकापेक्षा बघा योगी सर, अर्धशतक हे फार मोठं माइलस्टोन असतं एका फलंदाजासाठी. अजय कदम आता स्ट्राईक एंडला. रॉकी कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. या खेळाडूला यावेळेला सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला बघा आता सर्वच ठिकाणी चुका होत आहेत. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. अजयने तर थांब असा कॉल केला होता, परंतु रणजित सुसाट निघाला होता आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. अजय कदम या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना 58. राकेशला पलटवार करणं गरजेचा. विकेट त्याला मिळाली आहे. यावेळेला पुन्हा बॅकफुटला गेले. जबरदस्त पंच पाहायला मिळाला. गॅप मध्ये बॉल वेगाने सरसावतोय, नाही थांबणार. बॉल सीमा पार. क्लासिकल चौकार. अरे म्हणतो एका तम्यात त्याला पुण्यात साय पुन्हा करा पुण्यात. मी अजूनही आठवते ज्यावेळी विश्वास पाटील साहेबांनी धनेश ट्रॉफी आपण पाहिली, तिथे मात्र जनसमुदाय त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या. त्या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 चौकार अजय कदमने ठोकले होते आणि त्यापैकी चौकार पाहू शकाल इथे डावा स्टिकवरती चेंडूची लेंथ होती, फक्त दिशा दाखवली आणि शेवटच्या क्षणाला पाहू शकाल मिस्टेक घडली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा पाहायला मिळतोय 4 धावांसाठी तो चौकार. येस, चौकार आहे, कारण त्या ठिकाणी काही प्रेक्षक सुद्धा आहेत, आपले ऑर्गनायझर सुद्धा बसलेले आहेत आणि ते दिसतंय त्या ठिकाणी बाउंड्री रोफ वरून बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. हे बघा फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली. स्वीप करत असताना साहिलचा प्रयत्न चांगला होता आणि हे बाउंड्रीच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. 2 चौकार या ठिकाणी लागोपाठ अजय कदमच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत. यानंतर लुझर पहिल्या सामन्याचा लुझिंग साईड अर्थातच मंजित मल्हार देवरुंगपाडा आणि सेकंड मॅच मध्ये पराभूत होणारा संघ श्री गणेश रुद्रा 11 जांभूलपाडा. ती डू ऑर डाय मॅच असेल. यानंतरच्या सर्वच मॅचेस. पुन्हा एकदा रॉकी तयार. फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल वळवला ऑन साइडला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना 67 वर आणि आता रणजित पाटील अखेर या ओव्हरमध्ये स्ट्राईकला आलेला आहे. 49 वर आहे. सर्वांना प्रतीक्षा ALPL सीझन 2 मधील पहिलं अर्धशतक तुम्हाला बघायला मिळेल का? एक धाव दूर मिळू शकतोय, कारण ज्याप्रमाणे त्याने खेळ केलाय स्वतःवरती त्याने जरूर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासानं मात्र त्याने खेळ साकारलाय. फक्त 13 चेंडू पाहिले त्याचे या इनिंगमध्ये आणि 13 मध्ये 49 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघायला गेल्या आणि आज पाहिलं तर जुन्या तलवारी चमकतायत. असं वाटतं की त्याच्या तलवारीनं अजूनही गंज लागलेला नाहीये. हो, इथे मात्र पहा एके धावला किती महत्व आहे आणि अखेर या स्पर्धेतील पहिली अर्धशतके कंप्लीट. सर्वांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. रणजित पाटील बॅटवर करायचं आहे. सर्वांचं अभिवादन तुम्ही स्वीकारा, कारण ALPL सीझन 2 मधील पहिली 50 रणजित पाटीलच्या नावावरती. क्या बात आहे, क्या बात आहे. रणजित पाटील बॅट वर करून आपण प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आणि हे पहा रणजित पाटील 14 बॉल 50 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्यात. पहिलं अर्धशतक आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळाल्यात. 68 धावा एकूण धाव फलकावरती त्याच्या बॅटमधून आपण जर विचार केला तर एकूण 5 सिक्सर आणि 3 चौकार बघायला मिळाले. 357 च्या स्ट्राईक रेटनं रणजित पाटीलनं 50 धावा पूर्ण केल्यात.
14 चेंडूंचा सामना करत असताना आणि आता हा स्क्रीनशॉट भरपूर व्हायरल होणार आहे. निश्चितपणे परंतु टेलिकास्ट शंकर गुलवे यांचं जरूर या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. ज्याप्रमाणे या स्पर्धेला त्यांनी लुक दिलाय, अप्रतिम कामगिरी. आणि या पावसाळ्याला बघता बघता मात्र या ठिकाणी 10 फरक सुद्धा वेगळा मात्र वाहताना पाहायला मिळतोय. 68 धावा सांघिक कामगिरी सध्या आपण पाहत आहोत. आणि आताही पाहिलं तर 4 षटकाचा खेळ ते संपत झाल्या. 2 षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. आणि या 50 साठी अरविंद शेठ भंडारी यांच्या माध्यमातून 13,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. म्हणजे आज रणजित पाटील मालामाल. क्या बात आहे. 13,000 अरविंद शेठ भंडारी यांचे, 3,000 उत्तम शेठ पाटील यांचे, 3,000 7 स्टारचे, म्हणजे तब्बल 19,000 रुपयाचं पारितोषिक या 50 साठी रणजित पाटील दिले जाणार आहे. जबरदस्त कामगिरी. 68ला 3. आपण सध्या ही परिस्थिती पाहत आहोत. मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची अगदी स्ट्रॉंग परिस्थिती आहे. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. चला वेल थोडंसं कमी खर्च करा. आडे किरवली. पहिला षटक भावेश शेलानं हाताला होता. चांगल्या प्रमाणे त्यांनी कामगिरी केली होती. आणि आता मात्र दुसऱ्या स्पेलसाठी आपण जर पाहिलं तर 5व्या ओव्हरसाठी मात्र त्याचा वापर केला जातोय. हो, फटका पाहिला तर मिस्टामिंग हवेत केला, परंतु इस्टा कव्हरचा फिल्डर वेगळ्या चेंडूवरती झेपावेल. स्वतः राकेश आहे, दुहेरीचा प्रयत्न होता आणि बघता बघता 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 70 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. गोलंदाजी बघा कमजोरच बघायला मिळाली RD11 किरवलीकडून. पहिल्या मॅच मध्ये देखील 85 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि इथे देखील आता त्याच दिशेनं वाटचाल सध्या मुठवलची तुम्हाला पाहायला मिळाली आहे. सोडून दिला बॉल, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. चला, श्री गणेश रुद्रा स्पोर्ट जांभूलपाडा कॅप्टन आणि मंजित मल्हार देवरुंगपाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. आणि प्रेक्षकांसाठी खरं तर लकी ड्रॉ आहे. विनामूल्य, कुठल्या प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. फक्त ती नाव नोंदणी मात्र तुम्ही इथे येऊन करायचे. तब्बल 20 पारितोषिक त्याच्यामध्ये स्पोर्ट्स सायकल, कूलर असेल, इलेक्ट्रिक इक्विपमेंट, ऑदर अशा वस्तू असतील. त्या शेवटच्या नाईटला आपण देणार आहोत लकी ड्रॉ. रणजित समोर लोबो फुल टॉस समोर लॉंग ऑनला क्लिअर करण्यात आलाय. बॉल सीमा पार, षटकार. ओ बॅट चिक्याडा, परंतु शॉट फायनलीकडे 12 मेहर आहेत. त्यांच्यासाठी पर झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु 1 बाउन्स त्यांनी चेंडू थांबवला गेला त्या ठिकाणी. रणजित पाटीलला सन्माननीय अरविंद शेठ भंडारी यांचे बंधुराज नितेश भंडारी याचकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आज कॅश प्राइज देखील मोठ्या प्रमाणात येथे जमा झालाय. भावेश पुन्हा एकदा यावेळेला खुदवा टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. इथेही निशाणा साधता आलेला नाही. या सर्व काही गोष्टी फलंदाजांच्या बाबतीत चांगल्या घडत आहेत. मुठवलच्याच बाबतीत चांगल्या घडत आहेत असं म्हणूया. मागच्या मॅच मध्ये राकेश दिगाडकरच्या टीमने जसा रनचेस केला होता, गोरखनाथ दिगाडकर, मनोज, त्यानंतर सागर, भावेश, हे सर्वजण आता इथे पुन्हा त्यांना तीच तयारी करावी लागणार आहे. आणि ती आता गेम प्लॅन आखत असतील सध्या. हो, याचं कारण आतापर्यंत 79 धावा लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील. व्हॉट अ ग्रेट शॉट. हो हो, काय फटका केला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि पाहू शकाल मित्रांनो, जिथे अरविंद शेठ भंडारी साहेबांचा फ्लॅक्स आहे त्याला चेंडू जाऊन मात्र आय थिंक धडकलाय आणि येतो या षटकार. हो नक्कीच. जगन पाटील आणि अरविंद शेठ भंडारी यांचा जो बॅनर आहे तिथे धडकणारा. ये देखिए, फडा पोस्टर निकला हिरो, निकला रणजित पाटील. काय बॅटिंग केली आहे. आणि पहा, अजूनही मात्र पारितोषिकांचा मात्र वर्षा होतोय. एसएस स्पोर्टचे ऑनर मिस्टर सोपांजी तिसकर याचकडून सुद्धा रणजित पाटीलला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की आज रणजित पाटीलला एखादा कॅशियर ठेवावा लागेल. 5 षटकाचा खेळ पाहिलं तर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 10 फलकावरती धावा संख्या आपण जर पाहिल्या तर 3 गडी बाद 85,
अजून एका षटकाचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे आणि यानंतर होणारा सामना तुम्ही पाहू शकाल. श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा विपक्ष मंजित मल्हार स्पोर्ट देवरिंगपाडा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही प्रीमियर लीग पाहत आहोत. आमने लोणार प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी या सर्वांचा प्रतिसाद अनेक संख्येने मात्र पाहू शकत. चौफेर बाजूला क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं तर अनेक चाहते ही स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज साहिलचा वापर केला जातो. आय थिंक साहिलनं पहिल्या स्पेलमध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला बोलवल्या परंतु हा डावातील शेवटचा षटक आहे आणि पाहता पाहता रणजित पाटील 65 धावसंख्येवरती पुतल्या परंतु पंचांना विनंती करतोय एक फिल्डर आतमध्ये घ्या कारण जास्त वेळ इथे खर्च झालेला आहे. हो, नियम सर्वांसाठी हे सारखे असतील. 85 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि ट्रिपल फिगर कडे मला वाटते की आता वाटचाल दिसते मकरंद स्मृती मुठवळची. शेवटचं षटक सुरू आहे. अजयनं देखील चांगल्या धावा जोडल्यात आणि एका बाजूनं रणजित सध्या 65 वर खेळतोय. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आतापर्यंत 31,000 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये टॅक्स किती लागेल जीएसटी किती लागेल हे सामना संपल्यानंतर मात्र आपण एक्झॅक्टली सांगू. परंतु इथे सुरुवात चांगली केली साहिलनं. हो लाईन चुकीची होती. ओजवास्टिकच्या चेंडू बाहेरून निघून गेला. पंचांची दुनियात समांतर एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. परंतु प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर जरूर आपण 103 दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि जरूर संधी आहे समीर की इथे मात्र 3 आकडी धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 87 आकड्यावरती. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आमचे 7 स्टार मधील 1 स्टार अनंता केने सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून एक खेळाडू कक्ष आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला. तसेच काल जो फायर शो तुम्ही बघितला तो अनंता केने यांनीच आपल्याला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला होता. त्यांचं स्वागत असेल. रणजित समोर यावेळेला फटका फर्स्ट बॉल हवेत आहे. कव्हरचा फील्ड डाऊन दी बॉल आणि एक अद्भुत अविश्वसनीय डाव येथे समाप्त झालेला आहे रणजित पाटीलचा ज्यानं धावा बनवल्या 65 बाद होण्यापूर्वी आणि त्याच्यासाठी सर्व मैदानातून टाळ्यांचा गजर होतोय कारण पहिलं अर्धशतक ज्या फलंदाजांनी झळकावलं ALPL सीझन 2 मधील ग्रेट इनिंग. आणि हा झेल पहा जितू चोरगे होता. हो थोडंसं मात्र त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता परंतु त्यांनी बॉडी बॅलन्स मात्र दाखवलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र पाहिलं तर चेंडूवरती त्याची नजर त्यांनी ठेवली आणि अंतिम क्षणामध्ये मात्र त्यांनी चेंडूला कैद केला. 65 धावांची खेळी मात्र या ठिकाणी संपन्न झाली आणि तदनंतर पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर मानव म्हात्रे आलाय 6व्या क्रमांकावरती. सत्याऐंशी धावा स्कोर कार्ड वरती आहेत. साहिलला इथून आता कसं आहे ना की शेवटच्या ओव्हरमध्ये मोमेंटम महत्वाचा असतो. लास्ट ओव्हरमध्ये कमी रन्स खर्च की जर केल्या तर मोमेंटम मिळेल. तो अर्थातच RD11 किरवलेला आणि तो मोमेंटम घेण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. 87 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. नवीन बॅटर मानव मैदानामध्ये एंटर होतोय. पुढचा बॉल साहिल सज्ज होतोय. यावेळेला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं उडवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे प्रॉपरली कनेक्ट करता आलेलं नाहीये. मानव लोकल बॉय टीमचा कॅप्टन पिसे याच गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. त्याचेही पाठीराखे इथे जरूर आले असतील. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 88 परंतु आता साहिलनं चांगली वापसी केलेली आहे. साहिल मॅन फ्रॉम नानकर. हो जरूर कारण पहिल्या षटकामध्ये पाहिले तर त्याने 19 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या स्पेलमध्ये. हो इथे मात्र पाहिले तर अजय कदमची विकेट धोक्यात आहे कारण मिस्टामिंग पाटका चेंडू भरपूर वेळ हवेत क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु सेफ लँडिंग झाला. 2 धावा कंप्लीट आणि जोपर्यंत मनोज पाटील येऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 3 धावा तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली 91 या आकड्यावरती. 91ला 4 या स्पर्धेतील आता उच्चांक गाठलेला आहे तो मकरंद स्मृती मुठवलनं. 91 धावा त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाल्या. काल 90 धावा बनवल्या होत्या सानवी 11 आमने टीमनं
आणि आता तो रेकॉर्ड मोडीत काढलेला आहे मकरंद स्मृती मुठवलनं 91 धावा. जबरदस्त बॅटिंग. अजून या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. ओ खराब चेंडू, पंचाचा बीमर, नो बॉल आणि चेंडू फाईन चाललाय. 4 धावांसाठी मिळतील एकूण 5 धावा. म्हणजे चर्चा सुरू ठेवली होती की ट्रिपल आकडा आपल्याला पहिल्या एका डावामध्ये पाहायला मिळू शकेल का, आणि जरूर त्याच दिशेने आता मात्र मकरंद स्पोर्ट मुठवल संघ वाटचाल करतोय. एकूण 96 धावा लागल्या गेल्या आणि पुढील चेंडू असेल फ्रीट आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग. जरूर आपण म्हटलं तर या ठिकाणी मुंबईचा फेमस वडापाव, लोणारची फेमस चिकी आणि आरडी संघाची गोलंदाजी पडली पिकी मुठवल संघाच्या समोर. ओ मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला, चेंडू चालले वाडी श्लॉंगला, फिल्डर धरून तिथे उभे आहेत. फेक चांगली झाली आणि पाहू शकाल दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अजय कदम बाद होतोय. कदम के कदम अब लौट चुके हैं मैदान के बाहर. यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह बघायला मिळाला. 100च्या दिशेने वाटचाल आहे. 97 तर झाल्यात, आणखी 2 जरी आल्या तरी 100चं टार्गेट येणार. 3 आकडे 7-12 हा तर फार इम्पॉर्टंट आहे, परंतु 3 आकडे धावफलक हे सुद्धा फार महत्वाचं आहे. निश्चितपणे पूर्णपणे मानसिक दडपण टाकणारा आकडा असेल हा प्रतिस्पर्धी संघाच्या समोर. आणि अजय गरज सर सुद्धा मात्र अचंबित राहिले की एक्झॅक्टली 8 किलो संघाची प्लॅनिंग तरी कोणती होती, कारण तुम्ही या 2 सामने आतापर्यंत खेळले आणि दोन्ही सामन्यामध्ये गोलंदाज तुमचे सबसेल फेल ठरले. लास्ट गो हो पूर्णपणे पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट, डबलचा प्रयत्न होतोय. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या आणि पाहू शकाल जी आपण चर्चा सुरू ठेवली होती की या सामन्यामध्ये 3 आकड्यांचा टार्गेट पाहायला मिळू शकेल का, आणि एक्झॅक्टली पाहायला मिळतोय. 99 वरती पहिला डाव संपन्न झाला आणि विजयासाठी 8 किरवली संघाला 6 षटकांमध्ये 100 धावा इथे मात्र पूर्ण करावा लागतील. त्या धावांचा मात्र इथे पाठला केला जाईल की नाही तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. लुजर वर्सेस लुजर पुढील सामना असेल. मनजित मल्हार देवरुंगपाडा विपक्ष श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा. थँक्यू सो मच योगी पाटील अँड समीर ठाकरे. सन्मान्य नितीनजी हेगडे यांचं आगमन झालेलं आहे. मनजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमचे को ओनर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्रुप बी चे सामने आपल्या समोर आज रंगतायत. आमने लोणार प्रीमियर लीगच्या दरम्यान सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे 7 स्टार्स ग्रुपच्या वतीनं. सन्माननीय संजयजी गोडे आणि नितीनजी हेगडे आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न केली जाईल. डू ऑर डाय मॅच. जो जिंकणार तो पुढे जाणार, जो हारणार त्या संघाचा प्रवास इथे समाप्त होईल. या स्पर्धेमधून टॉस कॉइन फार स्पेशल आहे. एका बाजूला ALPL चा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे सौमिक केबल नेटवर्क. मोरेश्वर सुतार कॉल देत आहेत. जांभूळपाडा संघाच्या वतीनं सौमिक केबल नेटवर्क असा कॉल होता, परंतु आलेला आहे ALPL सीझन 2. पाहुण्यांचे आभार. पाहुण्यांना विनंती करतोय आपण मंचची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. टॉस जिंकलेला आहे देवरुंगपाडा संघानं. मनजित मल्हार स्पोर्ट्स, पहिला सामना काय एक्सपिरियन्स राहिलेला आहे आणि चुका नेमक्या कुठे झाल्या होत्या ज्यामुळे तुमचा संघ पराभूत झाला? ॲक्च्युली बॅटिंग ऑर्डरमध्ये जी पार्टनरशिप करायची होती आम्हाला ती कुठेतरी कमी झालो. त्यामध्ये आम्ही एक पण बॅट्समन कंटिन्यू 5 ते 6 चेंडूसुद्धा खेळला नाही, त्यामुळे रन कमी झाले. पण आता आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि यांना कमी रनावर थांबवण्याचा प्रयत्न करू आणि चेस चांगल्या प्रकारे डिपेंड करता येतील, कारण की एक त्यावेळी प्लॅनिंग येते की आता एवढ्या रन आहेत तर प्रत्येक ओव्हरला किती रनचा टार्गेट ठेवायचा त्या हिशोबात खेळता येईल. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण PC गावचं विजयदादा पाटील यांचं सौजन्य लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं वाटतं मैदान आणि विशेषतः खेळपट्टीबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे.
मैदान चांगलंच आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. बट जी खेळपट्टी बनवली ना, खूप छान ही खेळपट्टी आहे. अशा खेळपट्टीवर आपल्या परिसरामध्ये खेळायला तर आपल्याला भेटत नाही. आपल्याकडे टोटली कॉन्क्रीट विकेट असतात, त्यामुळे बॉल जो येतो स्ट्रेट अँड सरळच बॉल येतो. इथे स्विंग होतात थोडेसे, आउट स्विंग्स, इन स्विंग, या गोष्टी म्हणजे बघून खेळावा लागतो. यासाठी खेळपट्टी खूप छान आहे. बट आणि या संघामध्ये काही चेंजेस वगैरे? चेंजेस तर नाही करणार आम्ही, कारण की पहिल्या मॅचचा जो एक्सपिरियन्स प्रत्येकाने घेतलेला आहे कसं खेळायचं या विकेटवर, त्याला एक अंदाज येतो, म्हणून तीच टीम कंटिन्यू ठेवणार आम्ही. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. आपण बघतोय की नानकर संघाचेच खेळाडू आहेत दोन्ही, खरं तर एकाच संघातून खेळणारे तुम्ही दोघे जण आहात, एकमेकांच्या आता समोर आलेले आहेत. हीच तर खरी मजा पण आहे ELPLची. तुमच्या चुका कुठे झाल्या होत्या असं वाटतंय? स्कोर खूप चांगला झाला होता. असं वाटलेलं की मॅच आपल्या बाजूने होईल. तरी मी मुलांना बोललो होतो की असं समजा 82 रन किंवा 85 रन जास्त नाही आहेत, आपण 60च्या पद्धतीने खेळूया. परंतु कुठेतरी माझी पण चूक झाली की मी शुभमला थोडा लेट यूज केला, तर ती थर्ड ओव्हरला मी यूज करतो तर कदाचित मॅच आमच्या बाजूने झाली असती. या मॅचमध्ये टॉस तुमच्या बाजूने लागला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण करणार होतो, परंतु ठीक आहे, आता फलंदाजी आले तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. संघामध्ये काही चेंजेस वगैरे करणार आहात का? आणि एकूणच आज सोसायटीचा वारा जो सुटला आहे त्याचा कुठेतरी प्रभाव पडतोय खेळवर असं वाटतंय? हां, बॅट्समनला जास्त बेनिफिट्स आहे या साईडनं, कारण की मिडल झाला की बॉल सरळ बाहेर निघतो. मग बॉलरला पण थोडासा प्रेशर असतो की बाबा एखादा बॉल चुकीचा पडला तर तो बाहेरच आहे, तर तो प्रेशरमध्ये असतो. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट मोरेश्वर सुतार. तर टॉस संपन्न झालेला आहे, टॉस जिंकला आहे मयूर दळवी यांनी, जे कर्णधार आहेत मंजित मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघाचे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ऐकूयात योगी पाटील यांचा दमदार आवाज. हॅलो, चेक. धन्यवाद अजय गरत. छत्तीस चेंडू आणि 36 चेंडूमध्ये या तब्बल 100 गाठायची आहे. आणि अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. मानकुलीचे युवा उद्योजक मिस्टर ऋतिक माली याचकडून अर्धशतकी इनिंगसाठी रणजित पाटीलला तब्बल 5,000 रुपयाचं जीपे आलेला आहे. धन्यवाद ऋतिक माली, आपण सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. SK एंटरटेनमेंट ह्या यूट्यूब वाहिनीवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 7 स्टार्स ग्रुपच्या वतीने अप्रतिम अशी ही स्पर्धा आपल्यासमोर रंगताना दिसते. आजचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आहे. आमने लोणार प्रीमियर लीग 2025 सीझन 2 ALPLचं 36 बॉल्समध्ये 100 बनवायचे आहेत, 100ही गाठायचे. 99 बनवल्यात प्रतिस्पर्धी संघानं. आता RD11 समोर पुन्हा एकदा मोठं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये 85 धावा त्यांनी चेज केल्या होत्या. या मॅचमध्ये पुन्हा एकदा फलंदाज तशीच कामगिरी करतील का, हा मोठा प्रश्न आहे. खडतर आव्हान आहे. सलामीचे फलंदाज सागर वणगा आणि गोरखनाथ दिगाडकर. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अजय कदम. पहिला बॉल गोरखनाथसाठी ऑन साईडला तडकावलाय, चांगला फटका आहे. वेकेंड एरियामधून बॉल अतिशय वेगानं सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. जबरदस्त प्रतिम सुरुवात आपण पाहत आहोत. आणि अतिशय सुंदर क्रीडांगण पाहतोय. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे. आणि आपण जर पाहिजे अजय आउटफिट सुद्धा मात्र भरपूर फास्ट आहे, टणक आहे, मातीची विकेट आहे. आणि हो हो, हा फटका मात्र गॅप मधून चाललाय. डीप स्क्वेअरकडे खुला फिल्डर नाहीये आणि चेंडू जाऊन सेमीरेषेला धडकतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जीवाला बघताना
गोष्ट आहे योगी, आणि हा फटका खरं तर पूर्णपणे मिडल करू शकला नव्हता, थोडासा आतमध्येच लागला होता परंतु गॅपमधून गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता त्याच्या थोडासा पुढून निघाला होता, त्या फिल्डरपासून बॉल दूर होता आणि अतिशय वेगानं पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक चौकार पहिल्या 2 बॉल्सवर गोरखनाथ दिगाडकरच्या बॅटमधून आज त्याची बॅट बोलताना दिसते. मागच्या मॅचमध्ये देखील तो जबरदस्त खेळला होता, सामनावीराचा मानकरी ठरला होता. 34 धावा त्याने बनवल्या होत्या अवघ्या 12 बॉल्समध्ये, आणि या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात करतोय. समोर चांगला गोलंदाज आहे अजय कदम, परंतु परिस्थिती फलंदाजांसाठी आज नंदनवन दिसते. हो जरूर, आणि पाहू शकाल चांगल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय. हो इथं मात्र अप्परकटच्या सायना परंतु मिस टायमिंग, पॉइंटला फिल्डर आणि पकडला जेल संजय पाटील होता त्या ठिकाणी. पाटीलची पाटीलगिरी पाहायला मिळाली आणि पहिला धक्का लागला आडी किरवली संघाला. फार मोठा झटका, हे फटके फार लिलिया तो खेळताना दिसलेला आहे, परंतु यावेळेला जास्त वीट नव्हती, बाउन्स चांगला होता, वीट नव्हती त्याच्यामुळेच फटक्यावर जास्त कंट्रोल पाहायला मिळाला नाही. हवेतून खेळला होता, इनफिल्डला क्लिअर करायचं होतं परंतु संजयच्या हातात जाऊन विसावलाय बॉल. अगदी सोपा झेल होता आणि गोरखनाथ माघारी परतलाय. पहिला झटका बसलाय RD11 किरवली संघाला. 2 चौकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक करून दाखवलंय गोलंदाज अजय कदमनं. निश्चितपणे सुरुवात चांगली गोरखनाथ दिगडकर झाली गेली, परंतु अजय हा प्रयत्न मात्र एवढा वाईट नव्हता. जर तिथे मात्र पॉईंटला जर थोडा तरी बीट झाला असता पॉईंटचा फिल्डर, तर आय थिंक त्याच्यावरती 4 दबा या लिल्या कोरल्या असता, परंतु कुठेतरी फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्यात मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज भावेश शिलार आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक किरवली संघासाठी मात्र भावेशनं बॅटिंगमध्ये चांगलं कार्य केलं आणि आता पुन्हा त्याला मात्र बॅटिंगमध्ये चांगलं कार्य करावं लागेल, कारण 33 चेंडूमध्ये इथून तुम्हाला 92 धावा जोडायच्या आहेत. या मॅचमध्ये काय कमालीची फलंदाजी रणजित पाटील कडून पाहायला मिळाली. पहिला अर्धशतकवीर तो ठरलाय या हंगामामधला. ALPL मध्ये 65 धावा त्याने बनवल्या. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मिडॉनला फिल्डर पोहोचलाय, फेक चांगली आहे, बेल सोडवल्यात गोलंदाजानं. सॉफ्ट सिग्नल बाद आहे परंतु टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. विकेट धोक्यात. परंतु आपण भावेशची जर हावभाव पाहिले तर आय थिंक असं वाटते की त्याला सुद्धा माहिती आहे की मी पोहोचलो नाहीये, परंतु जरूर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा जरूर आपण वापर करू. टीव्ही पंचांची जरूर मागणी केलेली आहे. सध्या तरी पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे, परंतु कमालीचा खेळ आज स्वर्गीय मकरंद बुटवलच्या वतीने आपण पाहतोय. सध्या पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलला मात्र हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी क्लोज निर्णय आहे. टीव्ही पंचाच्या भूमिकेमध्ये या पंच सावंत सर आहेत. भावेशची विकेट देखील फार महत्त्वाची आहे. ऑलरेडी एक झटका लागलेला आहे आणि इथे भावेशची विकेट धोक्यात दिसते. सॉफ्ट सिग्नल आपण पंचांचा बाद बघितलेला आहे, पण गोष्टी थोड्या चेंज देखील होऊ शकतात. अखेर टेक्नॉलॉजीचा इथे वापर केला जात आहे. अगदी बारकाईने निरीक्षण करतायत थर्ड अंपायर आणि त्यांचा निर्णय आलेला आहे OUT आउट. हो निश्चितपणे कठीण निर्णय होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पंच सावंत सरांनी मात्र योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि पहा किती निराश चेहरा आहे भावेश शेलारचा, कारण आपण जर पाहिलं या ठिकाणी तर भावेशने फक्त एकच जण फेस केला होता, त्याच्यावरती फक्त त्याने एका धाब्याचं योगदान दिलं होतं. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये धडाकेबाज फलंदाज पॉवर हिटर मनोज पाटील. पॉवर हिटिंग दाखवावी लागणार आहे, मोठी खेळी त्याच्याकडून अपेक्षित असेल RD11 किरवली संघाला, परंतु स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुटवळ संघ चांगली कामगिरी करतोय. पहिला सामना देखील अगदी त्यांनी सहज जिंकला होता. गोलंदाजी अफलातून राहिली होती. ओमकार वझे सामनावीराचा मानकरी त्या मॅचमध्ये ठरला होता. या मॅचमध्ये फलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या फलकावर लावली आहे. गोलंदाज अजय कदम. ओ फटक्यात चांगला पाला बोलतोय मिड ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सरळ निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सगीच्या बॅटमधून निघाला हा दर्जेदार चौकार. सागर वणगा देखील अतिशय विस्फोटक फलंदाज आहे आणि सलामीला बऱ्याचदा त्याने चांगली कामगिरी केली आहे. अगदी थोडा त्याच्या पुढे टाकलेला बॉल होता, पुढचा पाय लेगस्टिककडे घेऊन गेला आणि मिड ऑफला क्लिअर करत असताना चांगला फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. पॉवर प्लेचा फायदा घेतला गेलाय. हा तिसरा चौकार येतोय पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 2-13. धावा सुद्धा चांगल्या येतात, परंतु विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी RD किरवली संघाने 2 महत्वाचे गमावले.
तोच मात्र कुठेतरी प्लस पॉईंट मुठफल संघाकडे मात्र आपण पाहतोय. हो इथे मात्र पहा परफेक्ट बाउन्स मिळाला, परंतु थोडीशी लाईन सुद्धा मात्र चुकीची पाहिली आणि त्याचमुळे गोलंदाजाला दंडित केलं गेलं. वाईटच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र खर्च केली गोलंदाज अजय कदमने आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 14 वरती पोहोचली गेली. 31 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि विजयासाठी 86 धावांची आवश्यकता. बाउन्सरचा वापर इथे करण्यात आलेला आहे. थिंकिंग चांगली होती परंतु एक्झिक्युशन तेवढं परफेक्ट नाही आहे. जास्त बाउन्स होता बॉलमध्ये, फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा हा बाउन्सर होता, त्यामुळेच हा वाईट घोषित केला आहे पंचांनी. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. टार्गेट 100 धावांचं आहे. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. ऑन साइडला लॉफ्टेड फटका, झन्नाटेदार फटका, बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. म्हणजे असं तर नाही ना की रॉकीने सांगितले प्रतिस्पर्धी संघाने कितीही धावा जोडल्या त्या धावांचा पाठलाग आमचे फलंदाज करतील. कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 86 गाठली होती, आता 100ही गाठायची आहे आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या 20 आणि त्या मात्र येणाऱ्या 5 षटकामध्ये जोडायच्यात 80. म्हणजे आता 16ची सरासरी प्रतिषटक येथून गाठायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा, धमाकेदार सुरुवात. जरूर 2 फलंदाज बाद झालेत परंतु या टीमकडे फलंदाजी फार चांगली आहे आणि बॅटिंगच त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट दिसतोय. गोलंदाजी थोडी वीक राहिली आहे पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये. मागच्या मॅचमध्ये 85 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी, या मॅचमध्ये तर तब्बल 99 धावा खर्च केल्यात. रणजित पाटील अक्षरशः बरसला, खरपूस समाचार प्रत्येक गोलंदाजाचा त्याने घेतला. यथेच्छ धुलाई केली गोलंदाजांची. पण आता प्रतिस्पर्धी संघ देखील तशीच कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात आलेला आहे. त्यांचे बॅटर्स. धावसंख्या 2 बाद 20. पहिलं षटक समाप्त झालंय. चांगला रंगताना दिसतोय हा सामना. जरूर सध्या पावसाळी खेळाडू कक्षाचा मात्र या ठिकाणी हा खेमा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. रॉकीच्या चेहऱ्यावरती सध्या तरी गोड स्माईल आहे. 12 मेहर पाले तर पूर्णपणे त्या ठिकाणी रिलॅक्स आहेत. आणि आता मात्र विनोद पाटीलचा खेळ आता मात्र या सामन्यामध्ये फार इम्पॉर्टंट असणार आहे. आय थिंक मनोज पाटील आयकॉन खेळाडू आहे आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी फेस करतोय. दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार वजे. जबरदस्त ओमकार पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली. डबल विकेट मिडन ओव्हर त्याच्या वतीने पाहिला आणि त्याच रिदममध्ये आपण पाहतोय परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ. कुठल्या प्रमाणात मनोज पाटीलकडे त्या चेंडूचं उत्तर नव्हतं आणि डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. एक्सलंट डिलिव्हरी. पहिलाच बॉल अगदी पॉपिंग क्रीजमध्ये टप्पा होता, उजव्या एष्टीच्या बाहेर. वेग देखील चांगला या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय आणि कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे, कारण पहिल्या मॅचमध्ये सामनावीराचा मानकरी तो ठरला होता. रिव्हर एंडकडून गोलंदाजी करत असताना आणखी एक चांगला बॉल. समोर फिल्डर आहे. फटका खूप सुंदर पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह होता परंतु लॉंग ऑफला फिल्डर सज्ज आहे आणि क्षेत्रक्षणाला अनुसरूनच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव ते मिळाली आहे. मनोज फार महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे रणजीजमध्ये. मागच्या मॅचमध्ये त्याने सामना फिनिश केला होता. 18 धावांचं नाबाद योगदान दिलं होतं. अंडर प्रेशर खरं तर तो फलंदाजी करत होता. सामना थोडासा फसला होता एक वेळ परंतु त्याने संघाला अडचणीतून बाहेर काढलं. काउंटर अटॅक त्याने केला होता आणि सामना जिंकून देखील दिला होता. परंतु या मॅचमध्ये त्याची जबाबदारी जास्त वाढलेली आहे. त्या अनुषंगाने मात्र त्याला खेळ करावं लागेल. रिबाचा फटका बाहेर काढलाय परंतु पाहू शकाल या ठिकाणी आय थिंक फलंदाज हिट विकेट झालाय की चेंडू एस्टना ब्रेस झालाय. बोलच्या स्वरूपात बाद झालाय आणि पाहू शकाल या ठिकाणी RD11 केरवली संघाला मात्र लागणारा हा तिसरा धक्का. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, कारण वाऱ्याचा जोर त्या दिशेनं आहे आणि तिकडेच फटका खेळायचा होता परंतु फटक्याची निवड चुकली. अगदी विकेट टू विकेट फुलर लेनचा बॉल होता, बरोबर एस्टॅनवर जाऊन धडकलाय. एकच बेल निघाली आहे, ती पुरेशी असते फलंदाजाला बाद करण्यासाठी. ओमकारच्या खात्यात विकेट. धक्का क्रमांक 3 RD11 किरवली संघाला. काय टेलिकास्ट आहे. स्क्वेअर ऑन अँगल देखील पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या अँगलने हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. शंकर गुळवी अँड कंपनीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. हो निश्चितपणे. आणि ते दृश्य पाहिलं मगाशी जो बॅटल पाहिला आपण, दोन्ही खेळाडू एकाच गावातील बिलॉंग करणारे खेळाडू होते. जय सॅगी सुद्धा मात्र पाहिलं तर सोनालीपाडा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. ओमकार वजी सुद्धा त्याच संघातून खेळतोय आणि त्याचमुळे एकमेकांची वीक पॉईंट स्ट्रॉंग झोन मात्र माहिती असले. परंतु या ठिकाणी जितू चोरगे जसा मैदानाच्या आतमध्ये आला, चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आणि 7 धावा देऊन गेला. अफलातून शॉट. काहीसा हवेच्या विरुद्ध देखील फटका होता
परंतु चांगलं टायमिंग साधलंय. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेत असताना जितू चोरगे एकापेक्षा एक सरस पॉवर हिटर या टीमकडे आहेत. फलंदाजी फारच मजबूत आहे, पण विकेट्स जर जात राहिल्या तर मात्र हे समीकरण आणखी कठीण होऊ शकतं. ऑलरेडी 3 फलंदाज बाद झालेत, त्यामुळेच मला असं वाटतं की खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. धावा तर वेगानं बनवायच्याच आहेत, पण पार्टनरशिप देखील होणं गरजेचं आहे. षटकारानं अकाउंट ओपन करतोय जितू चोरगे. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलंय. आता समीकरण 26 बॉल्स आणि 73 धावा. हायलाईट क्रिकेट इथे मात्र खेळावं लागेल, परंतु अटॅकिंग मूडमध्ये सर्वच फलंदाज आहेत, कारण प्रत्येक फलंदाजाने अटॅकिंग मूडमध्येच मात्र सुरुवात केली प्रत्येक डावाला. हो पहा, परफेक्टली यॉर्कर. सन्मान दिला चेंडूचा कव्हरला. फिल्डर तिकडे मात्र सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि याचा सिंगलला संघटित धावसंख्या पोचली गेली 28 या आकड्यावरती. मागच्या सामन्यापासून आपण बघतो योगी गोलंदाजांसाठी पळताभोई थोडी केलेली आहे फलंदाजांनी, पण ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार आपण वगळला तर चांगले चेंडू टाकलेत. यॉर्कर देखील पाहायला मिळालाय. पहिला बॉल देखील यॉर्कर लेनवर होता, त्याचा उजव्या यष्टीच्या बाहेरचा तो यॉर्कर होता. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओह व्हॉट अ शॉट. खवरला क्लिअर करत असताना मनोज पाटील बॉल पाठवलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. परंतु किती संख्येने पाठीराखे आडी असं वाटे पुन्हा किरवलीकर त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. परंतु हा फटका पहा, अप्रतिम. थोडासा फटक्यामध्ये हेलिकॉप्टरचा अंदाज, परंतु पाहू शकायला कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र एका टप्प्याच्या साहाय्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि 2 षटकांचा खेळ मात्र ते संपन्न होत असताना 3 गडी बाद 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 68 धाबांची अजून आवश्यकता. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघानं 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान 37 धावा बनवल्या होत्या आणि प्रत्युत्तरात 32 धावा. मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु सरासरी चांगली आहे. 16 धावा प्रति षटक आणि यातून 17 धावा प्रति षटक धावा बनवायचे आहेत. 4 ओव्हर्समध्ये 68. शेवटपर्यंत रंगताना दिसू शकतोय हा सामना. पण मुठवल टीमसाठी आपण बघतोय की एक जरी चांगलं षटक आलं, एक इकॉनॉमिकल षटक ज्यामध्ये 8 किंवा त्यापेक्षा कमी धावा गोलंदाजांनी जर खर्च केल्या तर मात्र सामना त्यांच्या बाजूने झुकताना देखील दिसेल. परंतु सध्या तरी दोलायमान अवस्थेत आहे हा सामना. परंतु आडेकिरोली संघाचा विचार जर केला तर मात्र एखाद्या षटकामध्ये जर 25+ जर धावा जर आल्या तर मात्र तो संघ कमबॅक करू शकेल. परंतु सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे 7 स्टारचा हा तुम्ही बॅनर पाहू शकाल. सीझन 2 आणि अपाट मेहनत या स्पर्धेसाठी राहिली. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन त्यांच्या वतीनं पाहतोय. हो पाहू शकाल फुलर लेन ड्राईव्ह केला चेंडू झाला लॉंग ऑफ कडे. हो महेंद्रकडून थोडीशी मिस्टेक घडली गेली, परंतु दुहेरीचा परिस्थिती झाला नाही, कारण जेवढी वेळ मनोज पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल तसं जर पाहतो जितूकडे सुद्धा मात्र ती ॲबिलिटी आहे. परंतु तुम्ही एकाच खेळाडूवरती निर्भर राहून आता चालणार नाही. दोन्ही एंड आता तुम्हाला अटॅकिंग करायचं आहे, कारण 23 चेंडू फक्त शिल्लक तुमच्याकडे आहेत आणि त्या 23 चेंडूमध्ये इथून 67 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. पहिलं षटक फार मागडं राहिलं होतं अजय कदमचं, तरी देखील त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय, कारण तो विकेट टेकर आहे. परंतु काय फटकेबाजी सुरू आहे. मनोज पाटील ऑन फायर. खवरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. येतोय आणखी एक दणदणीत चौकार. हा क्लास आहे मनोज पाटीलचा आणि तसं जर पाहिलं तर आय थिंक त्याला सांगावं लागेल की तुम्हाला अशा प्रमाणे मात्र खेळ करायचा आहे. आणि तसं जर पाहिलं अजय तर मात्र या सत्रामध्ये या मनोज पाटील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला नव्हता, परंतु त्याचा प्रॉपर कनेक्शन किती चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय. हो किंचित 4 ते 5 इंच चेंडू आतमध्ये पडलाय, अन्यथा षटकार असता. धनेश 11 कुकसे संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे सिटी क्रिकेटमध्ये, जो सिटी क्रिकेटचा नंबर 1 संघ राहिलेला आहे गेले कित्येक वर्ष. हा खेळाडू मनोज हेलिकॉप्टर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. अफलातून चौकार. जबरदस्त अप्रतिम. असं वाटतं की मनोज पाटील प्रेमात पडावं एवढं देखणं क्लासिकल स्ट्रोक तो सध्या खेळतोय आणि तो सांगतोय की षटकारामध्ये धावा संख्याचा पाठलाग करू शकत नाही, तर असे फटके खेळून सुद्धा आपण धावांचा पाठलाग करू शकतोय. आणि पहा व्हॉट अ ग्रेट शॉट. मॅग्निफिसंट सुपर पीस ऑफ बॅटिंग बाय मनोज पाटील. अगदी जमिनीला घासत पुसत बॉल निघून गेला होता सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफला फिल्डर आहे, परंतु त्या फिल्डरकडे संधी नव्हती. त्याच्या डावीकडून बॉल काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. तिकडे देखील एक फिल्डर आहे, परंतु दोघांच्या मधून गॅप शोधला होता. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. गोलंदाज यॉर्करचा प्रयत्न करतोय, मात्र योग्य यॉर्कर पाहायला मिळत नाहीत. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, आकाशात पाठवलाय बॉल. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय आणखी एक दणदणीत चौकार. 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावले या ठिकाणी मनोज पाटीलनं.
कारण दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आय थिंक चौकार आला होता आणि पाहू शकाल या ठिकाणी बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार. परंतु अजय आर.डी. किरोलीकडे या मॅचमध्ये कमबॅक केलाय. 20 चेंडू अजून शिल्लक आणि 20 मध्ये आता मात्र जोडायच्या 55. सामना पूर्णपणे जिवंत आहे. सामना कुठल्याही संघाच्या बाजूने झुकलेला नाही असं म्हणता येईल. खरं तर 20 बॉल्स 55 धावा एक कठीण टार्गेट आहे. नॉर्मली आपण गोलंदाजांच्या बाजूने इक्वेशन मानत असतो, परंतु इकडची परिस्थिती आणि मनोज पाटीलची फलंदाजी पाहता, त्याला जितूची साथ मिळते ती पाहता हा सामना बरोबर दोलायमान अवस्थेत पाहायला मिळतोय. धावसंख्या 45, तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल घेऊन अजय कदम. मिसटाईम फटका. यावेळेला बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडेल. कुठलाही फिल्डर बॉल खाली नव्हता. नशिबाची साथ मिळाली आहे मनोजला. स्वतःवर नाराज आहे, राग व्यक्त करतोय स्वतःचा स्वतःवरच, कारण हा बॉल तो मिडल करू शकला नव्हता आणि त्याला असं वाटते की हा बॉल षटकार ठोकण्यासारखा होता, परंतु बॉल चांगला होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. एक धाव येथे पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्या 46. आता समीकरण आहे 19 बॉल्स आणि 54 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता RD11 किरवली संघाला. RD11 किरवली विरुद्ध स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ, अशी ही मोठी लढत आपल्यासमोर रंगते. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. जो संघ जिंकेल या मॅचमध्ये तो क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला आणखी एक चान्स मिळेल. गोलंदाज अजय कदम पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय. गोलंदाज अजय कदमच्या या गोलंदाजीमध्ये थोडासा दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. वाईटच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी त्याने एक्स्ट्रा धाव खर्च केली आणि पाहू शकाल या ठिकाणी म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे आणि आता मात्र कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात सुद्धा धावा मिळत आहेत. याची असं वाटलं होतं की मात्र ही 100 गाठण्याकरता मात्र या गुलाबी थंडीमध्ये घाम घालावा लागेल, परंतु आता गोलंदाजांना घाम फुटला असं आपण म्हणू शकतोय. हो, गोलंदाजांचे धाबेच दणाणलेले दिसत आहेत. अगदी मागच्या मॅच पासून प्रत्येक संघाचे गोलंदाज हे मार खाताना दिसत आहेत. 19 बॉल्स आणि 53 धावा हे समीकरण. यावेळेला बरोबर वाईट यॉर्कर टाकलाय. हा लाईनच्या आतमध्ये होता. बेट केलंय बॅटरला. चांगला वेग पाहायला मिळाला, परंतु हे षटक देखील थोडंसं खर्चिक राहिलं. महागडा स्पेल पाहायला मिळाला. अजय कदमचा 2 ओव्हर्समध्ये तब्बल 35 धावा त्याने खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 47. 3 गड्यांच्या मोबदल्यात आणखी 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 53 धावांची आवश्यकता. हीच जर फलंदाजी आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली तर असं वाटलं असं आपल्याला की किती वेगानं आडी किरोली संघाने धावा जोडलेल्या आहेत, परंतु लक्ष पाहिलं तर 100 धावांचा आहे आणि त्या धावांचा पाठला करत असताना मात्र पाहिजे ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात जरूर त्याने प्राप्त केली असं म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या 3 षटकामध्ये अर्थात 18 चेंडूमध्ये इथून 53 धावा जोडायच्या आहेत. चला 3 षटकानंतर पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक आहे. यानंतर देखील चांगले फलंदाज यायचे बाकी आहेत, ज्यामध्ये दत्ता दिगाडकर घातक ठरू शकतोय. केतनकडे देखील ती ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. जयेश आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि लाराला आपण विसरू शकत नाही. तो देखील एक विस्फोटक बॅटर आहे. 3 ओव्हर्समध्ये 47 झालेले आहेत. आणखी 6 जास्त बनवायचे आहेत उर्वरित 3 ओव्हर्समध्ये. त्यामुळेच ही नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. आणि तसे जर पाहिले तर 2 महत्त्वाचे फलंदाज सध्या ऑन फील्डवरती आहेत. एका बाजूला मनोज पाटील, दुसऱ्या बाजूला जितू चोरगे. आणि पाहिलं तर मनोज पाटील वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतो, त्याच्यामध्ये 4 चौकाराचा समाविष्ट आहे. जितू चोरगेच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. त्याने 4 चेंडूचा सामना केलाय. 8 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि आता मात्र पाहूया की 18 चेंडूमध्ये 53 धावा इथे मात्र होतील का, आणि जर झाल्या तर मात्र एक मोठा विक्रम आपण म्हणू शकतोय. कारण 3 आकड्यांचा जो लक्ष्य आहे तो 7 षटकामध्ये इथे मात्र प्रथमतः पूर्ण होऊ शकतोय. आणि हे दृश्य पहा, विहंगम दृश्य. असं वाटतं की एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसून आपण या स्पर्धेचा मात्र या ठिकाणी आनंद घेतोय. स्वर्गीय निर्मलाताई, गोपीनाथ पाटील, क्रीडांगण पीसे पूर्णपणे प्रकाश झोतामध्ये नाहून गेलाय. आणि यासाठी आम्हाला मोलाचं योगदान शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच विजयदादा पाटील यांचं मात्र आम्हाला मोलाचं सहकार्य इथे लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आमच्या सेवन स्टार कम्युनिटीच्या वतीनं आणि पिसे ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. फार गरजेचं आहे, त्यांची मोलाची साथ आपल्याला मिळते. त्यामुळेच आपण हे आयोजन इकडे पाहत आहोत. पिसे ग्रामस्थ आणि विजयदादा पाटील आपले विशेष आभार. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वातावरण थंड आहे, परंतु सामना अतिशय गरम पाहायला मिळतोय.
अप्रतिम असा नजारा तुमच्या स्क्रीनवर आहे. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. चांगला बॉल होता हा, खोलवर टप्प्याचा ऑन साईडला तडकावलाय, परंतु बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. एक धाव येथे मिळते. शॉट मिड विकेटला तिथे फिल्डर पोहोचला होता बॉलवर. सिंगल डबल्स देखील महत्त्वाचे असतात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. चौकार षटकार तर तुम्हाला खेळायचेच आहेत, परंतु प्रत्येक बॉलवर चौकार षटकार येणार नाही. त्यामुळे चांगला बॉल तर जर असेल तर मात्र सिंगल किंवा डबल घेणं देखील गरजेचं आहे. परंतु जो तुम्हाला खराब चेंडू मिळेल त्याच्यावरती तुम्हाला मोठा फटका जरूर खेळावा लागेल. जर तुम्ही त्याचा मात्र जर फायदा घेतला नाही तर मात्र संघ तुमचा दडपणामध्ये येऊ शकतोय. हो इथे मात्र बाद. जर अशा प्रमाणे गोलंदाज झाली हो हो आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय जितू चोरगे. जबरदस्त बॉल होता हा. पहिला बॉल देखील असाच खोलात टाकला होता, तो बॅटवर लागला होता, परंतु या वेळेला लाईन मिस केली आहे फलंदाजानं. अगदी विकेट टू विकेट प्लंब LBW ऑन साईडला फ्लिक करायचं होतं. ऑफ आणि मिडल स्टिकच्या बरोबर मध्ये बॉल जाऊन लागणार होता, पाय मध्ये आलाय आणि कात्रीत पकडलंय गोलंदाजानं. फलंदाज जितू चोरगेला मोठा धक्का लागलाय RD11 किरवली संघाला. विकेट क्रमांक 4, धावसंख्या 48. परफेक्टली निर्णय पंच मनोज भोईर सरांचा आपण पाहतोय. आणि एक काल मनोज भोईर सरांनी सुद्धा गाजवलंय. अनेक भले भले फलंदाज त्यांनी नाचवलं. आणि खास करून जर मनोज भोईर सरांचा आपण जर विचार केला तर मग विकी स्पोर्ट कुक्षी संघ असेल, धनेश शिलोंग कुक्षी संघ असेल, या संघासाठी अनेक वर्षे त्यांनी सेवा केली. दिवा स्पोर्ट्स दिवा त्यांचा गावचा संघ, त्या टीमसाठी देखील भरपूर चांगलं क्रिकेट आणि भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये तर फार मोठी दहशत त्यांची राहिली आहे गोलंदाज म्हणून. येथे बॅट चिकट लागले. आणखी एका विकेटचं पतन. दोघे बंधू माघारी परतलेत. आधी जितू चोरगे आणि आता केतन चोरगे. आणि त्यांच्या दोघांच्या समोर ठरला वजय सरस. खरं ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आज दिवसभर रात्रभर चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय. हा विकेट पहा, बॅटची आय थिंक वरची कडा लागली आणि विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर या ठिकाणी रणजित पाटीलनं कुठल्याही प्रमाणात चूक केली नाही. जसा मात्र केतन चोरगे मैदानाच्या आतमध्ये आला, निराश पावलाने मात्र माघारी चाललाय आणि नवीन फलंदाज एंटर होतोय जयेश भोईर. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. सलगच्या 2 बॉल्सवर 2 गडी बाद केलेत ओमकार वझेनं या मॅचमध्ये. आणि आता थोडंसं पारडं जड दिसतंय मुठवळकरांचं. 48 धावा फलकावर निम्मा संघ गारद झालाय. जयेश भोईरकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावावा लागेल. आणि इकडे मनोज पाटीलची भूमिका आता फार महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्याला चांगला स्टार्ट मिळाला आहे. सूर गवसलेला दिसतोय. मागच्या मॅचमध्ये देखील तो चांगला खेळला होता. 15 बॉल्समध्ये मात्र 52 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ओमकार वझे. परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे मकरंद मुठवलकडे मात्र बॅक केलं असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या 3 षटकाचा विचार जर केला तर सामना अगदी डोलायमान स्थितीमध्ये होता, परंतु ओमकारनं मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली. आणि पाहू शकाल विकेट हॅट्रिकवरती सध्या आहे आणि चेंडू मात्र फेस करतोय फलंदाज जयेश भोईर. हो पहा, डिफेन्सिव्ह फटका ड्राईव्ह केला समोरच्या दिशेनं. चेंडू त्याला वेगानं ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न होतोय. आणि पाहता पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावेच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या पोहोचली गेली 50 कंप्लीट. 5 विकेट्स गमावले आणि अजूनही अर्धा टप्पा जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे तो 14 चेंडूमध्ये फक्त पूर्ण करायचा आहे. निम्मा पल्ला गाठलाय. 22 बॉल्स त्यासाठी घेतलेले आहेत फलंदाजांनी. बॅटिंग चांगली झाली आहे, मात्र मागच्या काही बॉल्समध्ये विकेट्स गेलेले आहेत आणि आता 14 बॉल्समध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. खेळपट्टी फार छान आहे. इकडे आपण बघतोय स्पोर्टिंग विकेट आहे. गोलंदाजांसाठी देखील खूप काय आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या बाजूनं लॉंग ऑफ स्ट्रेट आहे, त्याचा फायदा मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, एकच धाव मिळाली आहे. हो निश्चितपणे या फटका पाहिलं तर अगदी या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. सध्या तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स म्हणजे सोबतीला पाहू शकाल 3-in-1 माझे प्रिय मित्र ज्यांनी याच विभागातून आपल्या करिअरला सुरुवात केली अजय घरत आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर हॅरी सध्या आमच्या सोबतीला आहेत. पाठीमागे पाहिलं तर दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या डाव्या बाजूला पाहिलं तर कंट्रोल रूममध्ये आहे. पण पाहू शकतो शंकर गुलवे आहेत. ओहो चांगल्या चेंडूची हाताळणी, परंतु जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम मारा पाहिला आपण ओमकार वझेचा. 2 षटकांचा स्पेल ओमकार इथे हाताळलाय आणि 2 षटकांच्या स्पेलमध्ये पाहिलं तर आय थिंक 16 धावा खर्च केले आणि एकूण 3 गडी बाद केले. जबरदस्त विकेट टेकर राहिला आज ओमकार. 2 मॅचेसमध्ये पाहिलं तर 6 विकेट्स त्याने आज प्राप्त केल्या.
ज्या खेळपट्टीवर इतर गोलंदाज सपाटून मार खाताना दिसत आहेत त्याच खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी त्याने करून दाखवली, कारण त्याच्याकडे चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. गुडलेंथवर देखील त्याने काही चांगले चेंडू टाकले. केतनची विकेट गुडलेंथ बॉलवर काढली होती, थोडा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला होता आणि यॉर्करचा चांगला वापर केला. अनंत केणे यांना तुम्ही पाहू शकाल, उत्तमजी पाटील असतील, रामकृष्ण काकडे, लखन पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 49 धावांची आवश्यकता RD11 किरवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान कुंडरीचे मिस्टर स्वप्नील केणे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या मुख्य मंचकावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि खास मनोज पाटीलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. जांभूलपाड्याचे उपशाखा प्रमुख शिवसेनेचे रुपेश पारदी यांच्या माध्यमातून सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पारदी आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करते. 12 चेंडू आणि 12 मध्ये 49 धावांची गरज असताना गोलंदाज मानव म्हात्रेला आता मात्र या ठिकाणी आपण पाहत आहोत. मागच्या षटकाच्या अगोदर सामना बरोबर आपल्याला 50-50 अवस्थेत पाहायला मिळत होता, परंतु आता 70% कुठेतरी मला असं वाटतं की झुकलेला आहे. तो म्हणजेच मुठवल टीमच्या बाजूनं, मकरंद स्पोर्ट्सच्या बाजूनं. परंतु संधी इकडे मनोज पाटीलकडे असणार आहे, परंतु जयेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, त्यामुळेच किरवली संघाकडे देखील संधी असेल आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. काय फटका मारलाय, ऑन द राईज स्मॅश केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून, येतोय चौकार. जबरदस्त. जणू काही मनोज पाटील याप्रमाणे जो चौकार मारला होता जय, त्याची मात्र कुठेतरी कॉफी केली असावी. ज्याप्रमाणे फटका तरी खेळलाय पहा, वेट अँड पनिश. जबरदस्त फटका, फ्लातून स्टॅकवरला जाणारा हा दर्जेदार क्लासिकल चौकार. अतिशय नेत्रदीपक फटका होता, चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट. फोर्सिंग फटका बॅकफुटला जात असताना सामना अजूनही जिवंत आहे. 11 बॉल्समध्ये आता 45 धावांची आवश्यकता. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मानव. सुरेख बॉल, चांगलं कमबॅक येथे खोलात टाकला होता आणि समोरून बॅट्समनला बीट करून गेलाय हा बॉल. जरूर या स्पर्धेमध्ये जे आपण चेंडूचं आपण वापरतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे खांडवल गावचे युवा उद्योजक वासुदेव जोशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी आमच्या आयोजकांचं 7 स्टार ग्रुपचं मात्र भरभरून कौतुक केलेलं आहे. धन्यवाद वासुदेव जोशी. परंतु या ठिकाणी वेलकम बाउंड्रीज. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आला जयेश भोरीच्या बॅटमधून 4 धावांसाठी आणि समीकरण आता मात्र आपण पाहू शकाल 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. क्लासिक फटका, अगदी हाफ वॉलीमध्ये घेतला बॉल आणि समोर उडवला होता गोलंदाजाच्या डोक्यावरून. लॉफ्टेड स्ट्रीट ड्राईव्ह, नेत्रदीपक चौकार, दिलखेचक फटका जयेश भोईरच्या बॅटमधून. 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत या षटकामध्ये. या दिवसा बॉल डॉट टाकला होता गोलंदाजानं. 9 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण. मानव पुन्हा एकदा. याही वेळेला हवेतून खेळण्याचा निर्धार होता, परंतु ग्राउंडेड फटका पाहायला मिळतोय. टायमिंग तेवढंच चांगलं जुळवता आलं नव्हतं. लॉंगॉनला फिल्डर होता, एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचले. अजूनही 40 बनवायचे, फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी. हो, म्हणजे आता इथून सिंगल डबलने काय सिद्ध होणार नाही. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला या ठिकाणी मोठे फटकेच खेळावे लागतील. प्रत्येक चेंडूला आता मात्र सीमेरेषेचं तुम्हाला दर्शन इथून घडवावे लागतील. हो, संधी होती, फुल टॉस होता, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल हो विकेट्स धोक्यात. तिन्ही एस्टा समोर होत्या आणि तिथे मात्र मनोज पाटील बचावला गेला. पंचांचा लेग बायचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय. आणि जरुरी स्पर्धा जर पाहिली तर डायमंड ऑफ PTC हिरामन शेलार, समीर ठाणगे आणि ऋषिकेश पाटील सध्या एन्जॉयमेंट करतात आणि त्यांनी सुद्धा मात्र स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आहे. आणि खास करून जे आमचे 7 स्टार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. PTC मध्ये देखील भरपूर चर्चा सुरू आहे. कदाचित आपल्याला ह्या स्पर्धेनंतर तिकडे देखील पडगा प्रीमियर लीगचं असं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळू शकते. कोणालाही हेवा वाटेल अशी स्पर्धा 7 स्टार्सनं आयोजित केलेली आहे. टायमिंग चुकलं होतं, एकच धाव मिळणार आहे आणि सामना आता एकतर्फी होताना दिसतोय. 6 बॉल्समध्ये 38 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे झुकलेला आहे. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीमच्या बाजूनं मागच्या 2 षटकांमध्ये पलटवार झालाय. ओमकारनं खरं तर पलटवार केला. 61 धावा झालेल्या आहेत. थोडंसं करेक्शन करायचं आहे. 61 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावांची आवश्यकता आहे. व जरूर जे तुम्ही मगाशी उल्लेख केला की ही स्पर्धा पाहिल्यानंतर PTC मध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. परंतु येणारा काही दिवसानंतर तुम्हाला फडगा प्रीमियर बिग बॅश ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. जरूर त्याची डेट आमच्यापर्यंत जशी येईल
अशी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ALPL आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2. अधिकचा वेळ खर्च करण्यात आलेला आहे पहिल्या 5 षटकांसाठी. सो शेवटच्या ओव्हरमध्ये आउटफील्डमधला एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये असेल. प्रोटेक्शन थोडंसं कमी होईल. एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागणार आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुटवळ संघ. 6 चेंडू आणि 39 धावा. पण हे समीकरण अजय पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी मनोज पाटील इथून मारला तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचणार नाही, एवढं कठीण समीकरण आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडू शकेल. गोलंदाज अजय भांबरे आलाय. हो, पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज होता, परंतु चेंडू जमिनीच्या साह्यानेच आलाय. लॉंग ऑनकडे महेंद्र आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मात्र असं वाटते की मकरंद स्फोट मुठबळ संघाचा पूर्णपणे या सामन्यावरती आपल्याला अधिराज्य पाहायला मिळतोय. पूर्णपणे कब्जा केलाय. अप्रतिम कामगिरी. फलंदाजीमध्ये चमकला रणजित पाटील. जुनी तलवार चमकलेली आहे. कमालीचे फटके खेळले त्याने. क्लासिक बॅटिंग पाहायला मिळाली. जशी मागच्या मॅचमध्ये आपण गोरखनाथची बॅटिंग बघितली होती तसेच फटके या मॅचमध्ये रणजितकडून पाहायला मिळाले. ओहो, बॅटची कट लागली आहे. बळवंतनं देखील मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ सादर केला होता. बॅटची कट नाही लागलेली इकडे. वाईट बॉल आहे. हो, जरूर थोडासा साऊंड मात्र आला होता, असं वाटलं की बॅटची कडा आहे की काय. परंतु बेस्ट जजमेंट अंपायर्स वाईटची खून मात्र दर्शवली आणि एक्स्ट्रा धाव तिथे मात्र जोडली गेली. पावलाचा बाबर आता मात्र बॅटची कडा आहे. म्हणजे असं वाटलं की पंचांना ठाऊक होतं की बॅटची कडा येणार आहे आणि अखेर फलंदाज झालाय बाद. पुढे सारून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी जागा देखील बनवली होती. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. अवे फ्रॉम द बॉडी, जेन्युइन एज आणि एक रेग्युलेशन कॅच तिकडे विकेटकीपरनं समाप्त केलाय. धक्का क्रमांक 6 बसतोय RD11 किरवली संघाला. 6 बाद 63. म्हणजे आता इथूनच मात्र RD किरवली संघाचे जे संघ मालक आहेत राकेशजी दिगाडकर यांना आता मात्र पुढील सामन्याची चांगली प्लॅनिंग जे करावी लागेल. कारण या सामन्यामध्ये त्यांनी जी प्लॅनिंग केली होती ती अक्षरशः फेल ठरली गेली. कारण 4 मध्ये आता 37 धावांची गरज आणि स्वतः आता मात्र संघ मालक मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत राकेश दिगाडकर. पहा, सामना जिंकला किंवा नाही जिंकला, परंतु जर 3 षटकार लागोपाठ जर मारले तर आय थिंक 1 स्टार मैदानामध्ये आहे राकेश दिगाडकर. परंतु जे 6 स्टार मैदानाच्या पलीकडे आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 6,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. खरं तर फलंदाजांना जास्त काही दोष देता येणार नाहीये. प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही एवढ्या धावा जर खर्च कराल तर मग फलंदाज तरी काय करतील. प्रत्येक मॅचमध्ये एवढी मोठी धावसंख्या चेज करणं फार कठीण असतं. व्हाईट बॉल आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होते राकेश दिगाडकर. आता 4 बॉल्समध्ये 36 धावांची आवश्यकता असणार आहे. तीच चर्चा मी मगाशी समीरशी छेडली की तुम्ही असं नाही की प्रत्येक सामन्यामध्ये 80च्या पुढे धावसंख्या चेस करू शकाल आणि 30 बाब इथं मात्र घडली गेली. परंतु या ठिकाणी काय घडलं एक्झॅक्टली, चेंडू असताना ब्रश झाला होता परंतु जी बेल्स आहे ती खाली पडली नाही. आय थिंक लेग बायची खून दर्शवली गेली. हरीला असं वाटलं की चेंडू स्टम्प्सला ब्रश झालाय का नाही, परंतु पायांचा वेध घेऊन मात्र तिथे चेंडू निघाला आणि 1 धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. अपील जोरदार होतं. इम्पॅक्ट बाहेर होता. या वेळेला स्मॅश करत असताना मनोज पाटील. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली आणि मनोज बाद. आणखी एका विकेटचं पतन. एकतर्फा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि एकतर्फा विजय आता मात्र मिळवू शकतात या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबळ संघाचे पुरस्कर्ते उत्तम शेठ पाटील सुद्धा मात्र भरपूर खुश आहेत. परंतु कोण इनिंग विसरेल रणजित पाटीलची. या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग्स आणि आज मालामाल झालेल्या एका 50साठी तब्बल एकूण 36,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. आणि अजूनही येत आहेत. नरेश कारभारी सांगतात रणजित पाटील धाबा तुम्ही चॉईस करा, बिल आम्ही पे करणार. जे चला 2 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता बाकी आहे या सामन्यातील. फक्त 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत मुठफलकरांना. हो, पुन्हा मॅच शिकाडा आणि चेंडू चाललाय पाहू शकाल अगदी सीमे रेषेकडे. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आज आपण
या स्पर्धेतील दुसरा बी ग्रुपचा लॉर्ड्स पाहतोय आणि पाहू शकेल 2 मॅचेसमध्ये 2 विजय संपादित करण्याच्या अगदी दिशेने वाटचाल करत असताना टीम मकरंद स्पोर्ट मुठवल. हो, राकेश दिगाडकडे मात्र रिव्हर्स केल्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या आयुष्यामध्ये असं वाटतं की पहिल्यांदा तरी केल्या, परंतु अजूनही संधी आहे. पंचांचा बीमर नो बॉल, म्हणजे तुम्हाला अजूनही संधी आहे की तुम्ही जाता जाता एक षटकार मारून तरी गेलात तरी तुम्ही 6 स्टार जी आहे त्याची मन जिंकू शकता आणि काहीतरी पारितोषिक देखील मिळणारच आहे. आणि एका षटकारासाठी सुद्धा मात्र पारितोषिक आहे, परंतु सस्पेन्स आहे. पुन्हा रिव्हर्सचा फटका. आता दांडी गुल झाली, परंतु नाबाद आहे कारण फ्री चेंडू होता, हरकत नाहीये. परंतु हा सामना जिंकला टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. अभिनंदन संघ मालक उत्तम शेठ पाटील अँड हार्ड लक आर.डी. किरवली अँड हार्ड लक राकेशजी दिगाडकर. मी मगाशी म्हटलं होतं की रणजित पाटील तुम्हाला कॅशर ठेवावं लागेल कारण अजूनही पारितोषिक येत आहेत. अजित पाटील यांचे कबाडचे प्रिय मित्र कोलिवलीचे मिस्टर ऋषिकेश गुरु याचकडून सुद्धा 2,000 रुपयाचं जीपे आलेले आहेत. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. जाणारच आहोत. सामना संपलेला आहे. 32 धावांनी दणदणीत विजय संपादित केलाय. सलगचा दुसरा विजय ALPL सीझन 2 मध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघासाठी. अप्रतिम अशी कामगिरी. खरं तर रनचेसमध्ये आपण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग बघितली होती, परंतु ओमकार जेव्हा गोलंदाजीला आला 4थ्या षटकामध्ये तिथून सामना पुन्हा एकदा फिरताना दिसला आणि पूर्णपणे नंतर झुकला मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाच्या बाजूनं. अखेर मोठा विजय त्यांनी मिळवलाय. सलगचे 2 सामने जिंकलेत. अर्थातच ते आता क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. खूप खूप अभिनंदन मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. हार्डलक RD11 किरवली, परंतु किरवली संघाला देखील आणखी एक संधी मिळणार आहे. 99 बनवल्या होत्या 5 गड्यांच्या मोबदल्यात मुठवळ टीमनं